नमस्कार. कसे आहात सगळे? चला, मी आशा करते की तुम्ही ना सगळे खूप छान असाल, आनंदी असाल आणि हेल्दी असाल. तर बघा, आज हे आहेत करवंद. तर याला ना रानमेवा म्हणतात. तुम्हाला माहितीच असेल. बघा, पहिले ना ही करवंद जंगलात असायची, जंगलातच याची झाडे असायची, म्हणून याला रानमेवा म्हणतात. तर आता खूप ही खायला ना आंबट असतात, अतिशय आंबट असतात ही, की आपण कच्ची ना खाऊ नाही शकत, जास्ती खाऊ नाही शकत. तर त्यामुळे एक ना मी मस्तपैकी मजेदार रेसिपी सांगते आहे, गोड रेसिपी सांगते आहे. तुम्ही नक्की करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का म्हणून. तर आता ना हे जे करवंद आहेत ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि याला छोटी छोट्या अशा काड्या असतात कधी कधी, तर त्यांना काड्या अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि याचे बारीक असे काप करून घ्यायचे आहेत. बघा, आता याचे ना असे छोटे छोटे काप करून घ्यायचे. असे छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे. याच्यात ना बारीक बिया पण असतात, तर त्या बिया ना राहिला ना तरी चालते, बिया काढायची गरज नाही. बघा, छोट्या छोट्या अगदी कोवळ्या बिया असतात त्याच्या. असे छोटे काप करून घ्यायचे आहेत याप्रमाणे. मी सगळे काप करून घेते आहे. तुम्ही बघू शकता की करवंदाचे ना ही काप करून घेतलेले आहे. बघा, ह्याप्रमाणे. तर ही ना 1 पाव करवंद होती, तर यातले 7-8 करवंद ना असे खूप लाल आणि पिकलेले होते, तर मी ते काढून टाकले आहेत. आता ह्यामध्ये काय करायचं आहे, साखर घालायची आहे. साखर भरपूर घालायची, कारण करवंद ना चवीला आंबट असतात. बघा, ही त्या वाटीने मी ही 1 वाटी साखर घालते आहे आणि आणखी थोडी साखर घालते आहे. बघा, 1.5 वाटी साखर घातलेली आहे. आता ना ही साखर छान याच्यात ना मिक्स करून घ्यायची आहे. ही साखर मिक्स करून घ्यायची आणि 10 मिनिटं ना हिला झाकून ठेवून द्यायचं. हे मिश्रण जे आहे हे झाकून ठेवून द्यायचं आहे. तर बघा, 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत याला. तर आता ना साखरेचं पाणी झालेलं आहे. बघा, साखर ना बऱ्याचपैकी अशी विरघळलेली आहे याच्यामध्ये मस्त. बघा, आता काय करायचं आहे, अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. भांडं ठेवायचं आहे गरम करायला. बघा, भांडं ठेवलेलं आहे मी. आणि ह्यामध्ये ना साजूक तूप घालते आहे. बघा, खूप काही जास्ती तूप घालायचं नाही आहे, अगदी 1 छोटा चमचा तूप घाला, पण तूप ना शक्यतोवर साजूकच घ्या. बघा, तूप आता गरम झालेलं आहे ना यात ना. बघा, 1 मी लवंग घेतलेली आहे आणि अगदी थोडं ना कलमीच्या मी काड्या घेतलेल्या आहेत, अगदी बारीक, थोड्या चवीसाठी ना त्याची चव छान येते. थोडा वेळ कलमी आणि लवंग होऊ द्या त्यामध्ये, तुपामध्ये. हा करवंद पाक आहे. ह्याचं नाव ना, ह्या रेसिपीचं नाव करवंद पाक आहे. आपण साखरेचा मुरब्बा वगैरे करतो ना, साखर आंबा वगैरे, तसा हा करवंद पाक करायचा आहे. पण हा चवीला ना अगदीच अप्रतिम आणि खूपच छान लागतो. तसे पण ना आता पावसाळ्याचं सीझन आहे आणि पावसाळ्यातच करवंद येतात, तर आपण असं सिजनेबल हे फळ म्हणून ना करवंद खायला पाहिजे. तशी पण मुलं ना करवंद खात नाहीत, अशी कच्ची करवंद, म्हणून ना हा करवंद पाक तुम्ही नक्की करा. बघा, आता छान ना लवंग झालेली आहे, फुगलेली आहे त्यामध्ये, आणि कलमी पण झालेली आहे. तर आता हे मिश्रण आहे ना, हे यात टाकून द्यायचं आहे. संपूर्ण मिश्रण यात टाकून द्या. आता
यात पाणी अजिबात घालायचं नाहीये. आणि आता ही साखर ना बऱ्याच छान वितळू द्यायच्यात. 1.5 वाटी मी साखर घेतलेली होती. 1 पाव करवंद होते हे. त्यातून ना 7-8 करवंद जरा खराब झाल्यासारखी होती, ती मीठ काढून टाकली. खूप लाल आणि एकदम पिकलेली जर नरम आलेली करवंद असेल ना तर ती घ्यायची नाहीये, कारण याने हा करवंद पाक जो आहे ना हा खराब होतो. मग तसंही हा 1 ते 1.5 महिने ना फ्रीजमध्ये खूप छान राहतो. एकदा करून ठेवला की आपल्याला थोडा थोडा ना खायला होते, मुलांना पण द्यायला होते रोज. बघा आता याचं ना पाक होतो आहे, पाणी होते आहे साखरेचं. हळूहळू साखर विरघळतायचं, फिरवत राहायचं आहे, याला परतवत राहायचं आहे. अगदी लो फ्लेमवरच हा होऊ द्यायचा आहे. बघा 10 मिनिटानंतर ना मी तुम्हाला उघडून दाखवते आहे. बघा संपूर्ण साखरेचा पाक झालेला आहे. बघा, आणि हे या करवंदाच्या ज्या फोडी आहेत ना, या काप आहेत ना, या पण नरम आलेल्या आहेत. अगदी चमचालाच नरम लागतात. तरी आणखी 2 ते 3 मिनिटं छान होऊ देणार आहे मी याला. बघा रंग पण याचा बदललेला आहे, करवंदाचा लालसर रंग याला आलेला आहे. आता यात ना थोडीशी वेलची पूड घालून घेते आहे. अगदी थोडी वेलची पूड मी घालून घेते आहे. बघा याच्यात छान याला सुगंध येतो. आणि हे फिरवून घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. फोड अगदी ना करवंदाची ही जी फोड आहे ना, काप आहे ना, ती अगदी नरम झालेली आहे. हे बघा अगदीच नरम झालेली आहे. हे बघा आणखी एक काप काढून दाखवते आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा अगदीच नरम झालेली आहे फोड. तर आता हा करवंद पाक तयार झालेला आहे. बघा चवीला खूप छान लागतो, तर तुम्ही ना नक्की करून बघा. गॅस बंद करून द्यायचा आहे आता. बघा मी दाखवते तुम्हाला थंड झाल्यानंतर याचा रंग. तर बघा पाक पण याला राहिलेला आहे छान. बघा असा याचा पाक तयार होतो. तर आता करवंद ना मार्केटला आलेले आहेत, आणि आता ती थोडीच दिवस असतात मार्केटला. पूर्ण पावसाळाभर अशी 4 महिने ही करवंद काही दिसत नाही बाजारात. तर तुम्ही लगेच झटपट आणून ना करवंदाचा हा करवंद पाक नक्की करून बघा, आणि मला सांगा की तुम्हाला चवीला हा आवडला का. बघा एक वेगळा पदार्थ म्हणून करून बघा करवंदाचा साखर आंबा.